हॅलो. ते गणितचे डॉक्टर बोलतात का सर्दी खोकल्यावले? हा बोलतोय, बोला की हो. अहो डॉक्टर, मी त्या दिवशी आली होती तुमच्याकडं. हा हा आलतात ना. तुमचं नाव काय म्हणलं तर? अहो माझं नाव वंदना या. हा वंदना मॅडम बोला ना, काय झालं? हा, मी आली होती त्या दिवशी तुमच्याकडे दवाखान्यात. हा तुम्हाला मी हा सर्दी खोकल्याच्या गोळ्या मागितल्या होत्या. तुम्ही माझा हा घसा बिलकुल पॅक ना. व्हायच्याच गोळ्या दिल्या, ते आता काय करायचं? तुम्हाला ताप वगैरे काही आलती का? अहो डॉक्टर, माझं तुम्ही सगळं चेक केलं होतं. ताप चेक केलता, सर्दी चेक केलती, खोकला चेक केलता, सगळं केलं. तुम्हाला मागितल्या मी सर्दीच्या गोळ्या आणि तुम्ही दिल्या त्या मला घसा जाम व्हायच्या गोळ्या. हा मग घासा राहिल्यावर सर्दी राहील ना तुमची. अहो मला घसा जाम झाला या, सर्दी बी गेली नाही आणि घसा बी गेला नाही. अरे मग तुम्हाला डबल यावं लागतं. तुम्हाला म्हणलं होतं ना 3 दिवसाला चक्कर मारा. अहो 3 दिवसाने चक्कर माराय मला वाटलं त्या गोळ्यावर बरं वाटेल, पण त्या जे गोळ्याने जास्त माझा घसा दुखायला लागलाय. अरे अवघड झालं रे. तुम्ही काय करा, एक वेळेस चक्कर आणा आणखी. अहो चक्कर हाणायला मी त्या दिवशी एक सलाईनची बाटली लावली. तुम्ही म्हणला माघारी यायची गरज नाही ना, आता कशाला परत चक्कर हाणा? तुम्हाला पॅरासिटामॉलच्या गोळ्या दिल्या का मी? हा, तापाच्या गोळ्या दिल्या का? कशाच्या? ताप. अहो तुमचा आवाज येईना या. अहो ताप आलती का म्हणलं नंतर तुम्हाला ताप? नाही, मला ताप नाही आली, मला सर्दी आलती म्हणून तुमच्याकडे आलती. तुम्हाला म्हटलं सर्दी जायच्या गोळ्या द्या, तुम्ही माझा घसाच पॅक करून टाकला. अहो पण तुम्हाला खोकला होता ना वाटतं थोडा? अहो मला थोडासा खोकला होता, पण तुम्हाला खोकला आणि सर्दी जायच्या गोळ्या मागितलेल्या, घसा पॅक व्हायच्या नव्हत्या मागितल्या. अहो घासा पॅक व्हायच्या गोळ्या नसतात. हॅलो, तुमचा आवाज येत नाही. हॅलो. हा बोला बोला. अहो तुमचा आवाज येत नाही हो. हा येतोय मला येतोय आवाज, बोला. आता काय करायला लागेल मग? अहो काय करा तुम्ही, एक वेळेस चक्कर मारा, वाटलं तर आणखीन एक सलाईन लावा लागेल तुम्हाला. बरं मग ती मागच्या वेळेस तेवढं पैसे दिलेलं, तेवढ्या पैशात होईल का सगळं? मागच्या वेळेस दिलेले? हा, त्या मागच्या वेळेस सलाईन लावून गेलती, गोळ्या दिलत्या, त्या मागच्या पैशात होईल का आता सगळं? अहो मग आता ते डबल गेले ना मेडिकल मध्ये, आणखीन आता घेता वेळेस लागेल ना तुम्हाला मेडिकल मधून गोळ्या हे पैसे. मग तुम्ही काय पैसे वाढताय का नुसतं? माणसं जास्त आजारी पडताय. तुमच्याकडनं दवाखान्यात येऊन उगाच मला टेन्शन आलं आता. मी तुम्हाला सर्दी जायच्या गोळ्या मागवलेल्या, तुम्ही माझा त्या गोळ्यांनी घसाच पॅक करून टाकलाय. मला कसलं बोलाय बी येईना. हा तुमच्या आवाजावरून कळायलंय मला ते, पण तुम्ही थोडं डॉक्टर लोकांना समजून घेत जा ना. डॉक्टर देव थोडेच असतात, आम्ही सगळा प्रयत्न करतो ना मॅम आमचा. अहो पण मग नाही राहिलं काय करण्यात आलं. अहो तुम्ही देव नाही तर मग कशाला तिथं खुर्ची टाकून बसलाय? लोकांचं पैसे वाढाय बसला का काय? हे तर माझं ना घशाने मला नको नको झालंय. मी 4 दिवस झाले जेवली नाही, उपाशी बसली या. तुम्ही द्यायचं ना मला चांगलं औषध गोळ्या. नाही काय करा तुम्ही, एक वेळेस चक्कर मारा डबल, राहून जाईल. अहो त्या दिवशी काय केलं माहितीये का? तुम्ही म्हणला होता का नाही जास्त पाण्यात गोळी घ्या. मी नदीत गेली, उडी मारली, तेव्हा माझ्या नाका तोंडात पाणी गेलं, तर त्याने दुखल का? म्हणूनच तुमचं राहिलं नाही. तुम्हाला मी ग्लास मध्ये पाणी घेऊन गोळी खायला लावली आणि तुम्ही मध्ये जाऊन गोळी खाल्ली का? हा, तुम्ही म्हणला की जास्त पाण्यात ही गोळी घ्या सकाळ संध्याकाळ, आणि मी त्या दिवशी गेली, सकाळचं नदीत उडी मारली, गोळी खाल्ली, नाका तोंडात वाईच पाणी गेलं आणि काढलं. पण संध्याकाळी गोळी खायला गेली, नदीत उडी टाकली, तेव्हा नाका डोक्यात बी पाणी गेलं, कानात बी गेलं, नाकात बी गेलं. त्याने बी दुखल का कसा? अहो दुकान नाही तर कसं काय होईन, कशाला राहीन तुमचं? तुम्हाला म्हणलं होतं ग्लास मध्ये पाण्यामध्ये गोळी टाकून प्या, आणि तुम्ही नदीमध्ये जाऊन प्यायलात म्हणल्यावर कसं राहील सांगा बरं तुम्ही? तसं नाही, तुम्ही म्हणला जास्त पाण्यात गोळी घ्या म्हणून मी गेलती नदीतला. आमच्या इथं घराच्या शेजारीच नदी आहे. हा नाही तुम्ही चुकीचं केलंय ते, त्याच्यामुळेच राहीना तुमचं. मग आता काय करायला लागल? हा नाही तुम्ही डबल या ना, एक वेळेस आणखीन चेक करून तुम्हाला बघावं लागेल कोणत्या गोळ्या सूट होत्यात तुम्हाला. मग त्या बाकीच्या राहिल्यात अजून 2 गोळ्या, उद्या परत जाऊन नदीला गोळ्या खाऊन येते. अहो नदीला नाही खायच्या हो, ग्लास मध्ये पाणी घेऊन तुम्हाला खा म्हणलं, तुम्ही नदीला जाऊन कसं काय खाऊ शकता तो? अहो ग्लास मध्ये 2 घोटाचं पाणी राहतंय, तुम्ही म्हणला लय पाण्यात गोळी घ्या. अहो लय पाण्या म्हणजे आता तुम्हाला तेवढं बी कळत नाही का बरं? लय पाण्या म्हणजे ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आणि गोळी घ्यायची. तुम्ही तर नदीला शिकलेली नाही हो मी, तुम्हाला म्हणलेलं का नाही मी? अहो शिकलेली नाही मी, शिक्षण नाही झालं माझं तेवढं. तुम्ही म्हणला जास्त पाण्यात गोळी घे म्हणून नदीला गेल्यावर गोळी खाल्ली. अहो असं म्हणल्यावर कसं होईल हो मॅडम? पण आता तर डॉक्टर तुमचं ती नदीला जाऊन जास्त पाण्यात गोळी खाऊन ना माझीच वेळ आली आता नदीला जायची. आता ती माझ्या काय कशाचं झालंय तेवढं बघा.
तुम्ही जास्त पाण्यामध्ये गेलात म्हणून तुमची सर्दी बी राहील नाही आणि तुमचा खोकला आता तुम्ही गोळी बरोबर घेतली नाही म्हणून ते खोकला बी राहिला नाही तुमचा. अहो डॉक्टर तुम्हीच म्हणला की जास्त पाण्यात जाऊन गोळी घ्या म्हणून मी नदीत जाऊन गोळी घेतली. अहो जास्त पाण्यात म्हणजे काय डायरेक्ट काय समुद्रात नदीत जाऊन गोळ्या खाता काय तुम्ही? तुम्हाला ग्लासमध्ये घ्यायला सांगितलं मी. का तुमच्यावर जास्त बोललं तरी खोका येतंय मरणाचं मला. खोकू नका आणि खोकताना जरा लहान लेकरं असतील तर तोंडाला हात लावून खोकत जा. नाही मी ती शिळीला घालते ती मास्क घातलंय मी गुंडाळलंय तोंडाला. शिळीला घालते ते का त्याला ते मुंगसं घातलं काय तुम्ही? हा ती शिर्डीला बांधत नाहीत वय कुणाचं काय खाऊ नाही म्हणून तसलं घातलंय मी तोंडाला. अहो तुम्ही काय जरा मॅड आहेत का काय हो? नाही नाही मी तर आता तुम्हीच म्हणला तोंडाला मास्क लावा खोकला बंद होतोवर. मी मास्क बी लावलं आणि गोळी बी नाही माझ्या पोटात गेली ती मास्क लावून गोळी खाल्ली मी जास्त पाण्यात. अरे तुम्ही खरंच ना म्हणलं असलं हुकलेलं पेशंट मला कधी येऊ बी नाही रे बाबा. लयच अवघड खेळ आहे तुमचा. हुकलेलं म्हणजे काय वरती डॉक्टर? हुकलेलं म्हणजे तुम्हाला काय घंटा कळा ना? ती हुकलेलं म्हणजे काय ती आजार बिजार झाला काय मला हुकलेला? हुकलेलं म्हणजे सांगितलेलं तुम्हाला समजत नाही. वर वर समजत आहे तुम्हाला. मी तुम्हाला म्हणलं जास्त तुम्हाला सांगितलं डॉक्टर काय मला होतं लय मी. वरडायला लावू नका व माझं खरंच लय गळा दुखतो या. तुम्ही डॉक्टर म्हणला मास्क लावून जास्त पाण्यात गोळी खावा. मी मास्क सुद्धा 4 दिवस झालं काढलं नाही. अहो असं म्हणलं ती पोटी आपली ती गोळी आहे ती तुमच्या पोटातच गेली नाही. कसं होईल हो तुमचं? आता तुम्हीच म्हणला लय पाण्यात गोळी घ्या आणि मास्क तोंडाचं काढू नका. बाबा हे देवा हे असली पेशंट म्हणल्यावर डॉक्टरला वरी जायची वेळ आणता ना तुम्ही. नाही आव डॉक्टर आता तुमच्याच त्या गोळ्याने मला वर जायची नदीला जायची बारी आली आता. अहो नदीला नव्हतं म्हणलं मी तुम्हाला. तुम्हाला काय म्हणलं होतं मी ग्लासमध्ये पाणी घ्या आणि गोळी खा. आणि तुम्ही नदीला जाऊन कसं काय हे करू शकता? अहो डॉक्टर तुम्ही तसं नाही तुम्ही म्हणला तोंडाचं मास्क काढू नका आणि जास्त पाण्यात गोळी खा म्हणून मी ज्यात नदीत उडी टाकली आणि मास्कात ती गोळी ठेवली. गोळी बी नाही गेली पडली नदीत का काय माहिती. नदीच्या पाण्यात गोळी इगारल्यावर बरं वाटतं का मग? तुम्ही काय डोक्यावर पडलेला आहात का काय? किंवा मी आता गनिमत तुम्ही नदीमध्ये गेलात नाही तर गेला असता समुद्रात किती अवघड झालं असतं. नाही नाही डोक्यावर नाही पडली मी. आता आईला विचारलं असतं पण आमची आई गेली 4 वर्ष झालं आता. हा काय लयच अवघड आहे हो. तुम्ही बी ऐकत नाहीत गडे. मग आता काय करायला लागल हो का करलंय तुम्ही गळा ऐका. दुखतोय. तुम्ही काय करा ज्या 2 गोळ्या राहिल्यात का ते आता मास्क काढून ती गोळी ग्लासच्या पाण्यासोबत घ्या. बघा 2 गोळ्यामध्ये फरक पडला तर ठीक आहे. नाही राहिलं तर तुम्ही वापस या. तुमची डबल ट्रीटमेंट करावं लागेल. बरं तेवढ्या पैशात होईल का मग नाहीच काय झालं तर ट्रीटमेंट? ते पहिल्या पैशाची विसरून ती गेली आता पाण्यामध्ये नदीची असं समजा. नाही नाही आता ह्या 2 गोळ्या राहिलेल्या खाती मी गलासात पाणी घेऊन. पण ती तुम्ही नाहीच त्या 2 गोळ्याने राहिलं तर तुमच्याकडे आल्यावर ती मागच्या वेळेस पैसे दिलेले तेवढ्यात होईल का सगळं? नाही डबल खर्च करावा लागेल. मी काय इथं काय बसलो त्या फुकट वाटीत तुम्हाला? अहो तुम्हाला मी 1,500 रुपये देऊन 1 सलाईनची बाटली लावून गोळ्या घेऊन आले आणि तरी मला फरक पडा नाही. मग तुम्ही कसला असला डॉक्टर आहे? अहो मग तुम्हाला नदीच्या पाण्यामध्ये कुणी गोळ्या खायला लावल्या होत्या? तुम्ही काय डोक्यावर पडलेलं का काय हो? बरं आता बघते ह्या गलासात तर टाकायची का गोळी? हा ग्लास मध्ये टाकायची गोळी आणि पिऊन टाकायचं गाठपून. बरं ती कडू लागतंय का मग? हा कडू लागले ते डोळे झाकून प्यायचं. अहो माझ्या बाप जन्मात मी कधी ती दवाखाना बघितला नव्हता व त्या दिवशी आली तर तुम्ही मला उलटच करून ठेवलंय. आता बघते 2 गोळ्या खाऊन पडला फरक तर नाही तर येते मग तुमच्याकडं. हा चालतंय. फक्त गोळी खाताना मास्क काढून गोळी खा आणि ग्लासचे पाणी प्या. नाहीतर तुम्ही जाता नदीला आणखीन तसं म्हणलं नसतं जेवण राहत करायचं का? जेवण करायचं का? मग काय तुम्ही उपाशी थांबलात का काय? मी 4 दिवस झालं मास्कच काढलं नव्हतं तोंडाचं. बाबो अवघड झाले गड्या. आता नाही हो डोक्याला हाणून घ्यावा. तुम्ही काय पेशंट आहेत का काय? मला मिळच लागा ना तुमचा. बरं ठेवू का आता मग नाही फरक पडल्यावर का तुमच्यावर लय बोललं की अजून जास्त दुखतंय? हा लय बोलू नका. गप बसा. लय थुंकू नका. मास्क लावा खोकताना. फक्त गोळी खाताना मास्क काढी जा बाजूला. नाही तर तसंच ठेवून खातान ती पोटात बी नाही यायची. आता कळलं मला. आता ठेवू का? हा चालतंय. नाही राहिलं तर वापस या. बरं. हा ठीक.